नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरीचा मराठीतला धडा क्रमांक 11 बघूया, वाढदिवसाची भेट. ओके, सुरू करूया. वाढदिवसाची भेट आपण वाचून घेऊ आधी. रवीची आई बागेत नवीन रोपं लावत होती. रवी आईला मदत करत होता. त्याने आईला विचारले, आई मीही रोपे लावू का? आई हसून म्हणाली, हो, त्या छोट्या कुंडीमध्ये तू रोप लाव. रवीने सगळ्या छोट्या कुंड्या घेऊन त्यात फुलझाडांची रोपे लावली. रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा, रोपांची काळजी घ्यायचा. काही दिवसांनी रोपे मोठी झाली, त्यावर सुंदर सुंदर फुले उमलली. एके दिवशी रवी त्या फुलझाडांना पाणी घालत होता. इतक्यात तेजसने त्याला हाक मारली, रवी चल ना रे, येतोस ना विजयच्या वाढदिवसाला? मग रवी म्हणतो, तू पुढे चल, मी आलोच. असे सांगून रवीने हातपाय धुतले. छान कपडे घालून तो तयार झाला. निघताना तो आईला म्हणाला, आई मी विजयला भेट म्हणून काय देऊ? आई म्हणाली, अरे विजयला फुलं आवडतात ना, तू लावलेलं रोप त्याला भेट म्हणून दे ना. रवीला ही कल्पना खूपच आवडली. वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. अशोक, शकील, जॉन, लीना, रुपेश, राणी असे सर्वजण एकत्र जमले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. सगळे आपापली भेटवस्तू विजयला देऊ लागले. रवीने विजयला रोप दिले. रवी म्हणाला, ही माझी सुवासिक भेट, विजय तुला नक्कीच आवडेल. विजयची आई रवीला म्हणाली, वा रवी, तुझी भेट खूपच छान आहे. फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतात. आम्ही हे रोप आमच्या बागेत लावू. विजय म्हणाला, रवी यापुढे मीही अशीच रोपं लावीन, ती वाढवीन आणि इतरांनाही देईन. तर आपल्याला या धड्यातून काय बोध घ्यायचं आहे की झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या. झाडे ही खूप सुंदर भेट आहे आणि रवीने जसं भेट दिली तशी आपण पण कोणाच्याही वाढदिवसाला असं छान रोपटं म्हणून भेट देऊ शकतो. या धड्यातून आपल्याला हे शिकायचं आहे. आपण पुढे बघूया प्रश्न उत्तर. यांची हे काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ आपण बघू काय आहे. हाक मारणे म्हणजे बोलावणे, वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आणि सुहासिक म्हणजे सुगंधित असलेलं फूल. पहिला प्रश्न, उत्तरे लिहा. बागेत रोप कोण लावत होते? आई. रवीची आई बागेत नवीन रोपं लावत होती. रवीने फुलझाडांची रोपे कशात लावली? कुंडीमध्ये, छोट्या कुंड्यांमध्ये लावली. रवीला कोणती कल्पना आवडली रवीला? विजयला भेट म्हणून रोप देण्याची कल्पना रवीला खूप आवडली. वाढदिवसासाठी आलेल्या मित्रमैत्रिणीची नावे सांगा. कोण कोण आले होते मित्र? अशोक, शकील, जॉन, लीना, रुपेश आणि राणी. ओके, हे प्रश्न झाले. आपण आता हे पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, कंसातील योग्य शब्द लिहून खालील वाक्ये पूर्ण करा. हे शब्द दिलेले आहेत आपल्याला, हे इथे आपल्याला टाकून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर पहिला आहे, रवीची आई बागेत नवीन रोपं लावत होती. रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली होती. सर्वांनी आपापल्या भेटवस्तू विजयला दिल्या. रोज फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतील. ओके, हे तुम्हाला असं हे शब्द लावून वाक्य पूर्ण करायचं आहे. आता पुढचं आहे, खालील वाक्य वाचा व योग्य क्रमाने लिहा. हे वाक्य दिलेले आहेत, ते धड्यामध्ये कसे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला योग्य क्रमाने लावायचे आहे. तर पहिलं आहे, वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. रवी रोपांना दररोज पाणी घालायचा. रवीने विजयला रोप दिले. आणि चौथा आहे, रवी छान कपडे घालून तयार झाला. तर यात पहिलं काय येईल? रवी रोपांना दररोज पाणी घालायचा, हे 1 नंबर. त्यानंतर तो वाढदिवसासाठी तयार झाला छान कपडे घालून, हे 2. त्यानंतर वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती म्हणून हे 3. आणि
हे 4. ओके. पुढचं आहे विचार करावं सांगा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसानिमित्त कोणकोणत्या भेटवस्तू द्याल? कोणत्या देणार? मी पुस्तके, रोपे, पेन, रंगपेटी भेट देईल. दुसरा प्रश्न, तुम्हाला तुमचा वाढदिवस कसा साजरा करायला आवडेल? उत्तर काय लिहायचं आहे? मला माझा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदाने साजरा करायला आवडेल. मी केक कापेल आणि झाडांचे रोपं लावेल आणि मित्रांना मिठाई वाटेल. ओके. पुढचं काय आहे? खेळू या शब्दाशी. त्यात पहिला आहे कंसातील शब्द वाचा, योग्य ठिकाणी लिहा. सुंदर काय आहेत? फुले. छोट्या काय आहेत? कुंड्या. सुहासिक काय आहेत? रोपं. आणि छान काय आहेत? कपडे. ओके. पुढचं काय उपक्रम हा तुम्हाला करायचा आहे. आकर्षक शुभेच्छा पत्रे तयार करायचं आहे. कोणी मुलाचा वाढदिवस, तुमच्या फ्रेंडचा वाढदिवस असेल तर, मित्राचा वाढदिवस असेल तर. पुढचं, चला वाचूया. वाचा व उत्तरे सांगा. झाडे आपल्याला फुले, फळे व सावली देतात. पक्ष्यांना आश्रय देतात. झाडामुळे जमिनीची धूप थांबते. प्रदूषण कमी होते. पावसाचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाडे लावणे व वाढवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. हा एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे. त्यावर आपल्याला 2 प्रश्न दिले, त्यांचे उत्तर सांगायचे आहे. पहिला काय आहे? झाडे आपल्याला काय देतात? काय देतात आपल्याला झाडे? फुले, फळे. हे बघा इथे दिलेलं आहे. झाडे आपल्याला फुले, फळे, सावली देतात. प्रदूषण कशामुळे कमी होते? प्रदूषण कशामुळे कमी होते? झाडे लावल्यामुळे. पुढचं काय आहे? आपण समजून घेऊ. यामध्ये कंसातील योग्य सर्वनाम रिकाम्या जागी लिहा. हे सर्वनाम आहेत, हे आपल्याला इथे टाकायचं आहे. कोणतं सर्वनाम इथलं योग्य होईल? हे झाड आहे, हे. आणि ही ती मुलगी आहे, हे इथे बरोबर योग्य होईल. हे झाड आहे, ती मुलगी आहे. ओके. वाचा व समजून घ्या. हे तुम्ही वाचा काय दिलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग.